नमस्कार. मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे, दीपक पाटील. आणि मी आलो आहे आज नांदूर मधलेश्वर. तुमचं नाव सांगा प्रथम. तर विष्णू भाऊ यांनी जवळजवळ 2 वर्षापासून जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बेसल डोस वापरत आहे उन्हाळी कांद्यासाठी. आणि गेल्या वर्षी त्यांना चांगले रिपोर्ट आले म्हणून चालू वर्षी त्यांनी पुन्हा ऑर्डर केलेली होती. तुम्हाला कांद्याला हे जे कांदे आहेत ते कांद्याला कलर क्वालिटी जी साईज झालेली आहे आणि चकाकी चांगली कांद्याला कलर आहे. तर गेल्या वर्षी चांगले रिपोर्ट आले म्हणून तुम्ही चालू वर्षी घेतलं. तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते तुम्ही, रिपोर्ट कसे आले तुम्हाला? सर्व शेतकऱ्यांनी वापरावं असं जय किसान कंपनीचं खत आहे. चांगले आहे कांद्याला आणि कांद्याची क्वालिटी आणि कांदा चांगला होऊ शकतो. जवळजवळ आता 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षामध्ये गेल्या वर्षी चांगले रिपोर्ट आले, चालू वर्षी पण चांगले रिपोर्ट आले. हे दुसरं वर्ष आहे. बघू शकताय तुम्ही कांद्याची क्वालिटी, कांद्याचा कलर एकदम जबरदस्त आहे. तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा. जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा. ऑल क्रॉपसाठी हे फर्टिलायझर चालणार आहे. आता डाळिंब पिकावर आपण दिलेले आहे. डाळिंब पिकाचे पण चांगले रिपोर्ट आलेले आहेत. बोन मिल पावडर येतं, याच्यामध्ये नीम पावडर येतं, त्याच्यानंतर मायक्रोरायझा बायो फर्टिलायझर येतं, बायो NPK येतं, त्याच्यानंतर बायो पोटॅश येतं, ऑर्गॅनिक कार्बन, सिलिकॉन, असे अनेक प्रकारचे खतं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे येतात. तर हे खत वापरल्यानंतर जमिनीमध्ये जी ताकद कमी झालेली, बुरशी आलेले आहे, हे कमी करतं आणि रिपोर्ट एकदम चांगले मिळतात. तर विष्णू भाऊ यांनी रिपोर्ट घेतलेलेच आहेत. तर इतर शेतकरी बांधवांनी 100% वापरायला पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं असं माझी. तर आता इथं जवळपास आजूबाजूला नांदूर मधनेश्वर झालं, इकडं गाजरवाडी झालं, सोनेवाडी झालं, नैताळा झालं, त्याच्यानंतर धारणगाव, सारोडाथडी. तर बऱ्याच शेतकरी बांधवांना ज्यांना आम्ही खतं दिलेले आहे त्यांचा दरवर्षी चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि त्यांना रिपोर्ट चांगल्या आल्यामुळं ते दरवर्षी ऑर्डर करताय. आता चालू वर्षी आपण द्राक्ष बागेला दिलेलं होतं. गेल्या वर्षी द्राक्ष बागेला ज्यांनी खरड छाटणीला घेतलं त्यांची काडीची मॅच्युरिटी चांगली झाली, काडी टणक झाली आणि चालू वर्षी माल चांगला निघाला. म्हणून चालू वर्षी खरड छाटणीसाठी पण बरेच शेतकरी बांधवांनी द्राक्ष बागेला पण फर्टिलायझर घेतलं. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आपल्या या भागामध्ये टोमॅटो पीक जास्त असतं, तर टोमॅटोला पण बराच वापर झाला. आणि रिपोर्ट हे यूट्यूब चॅनलवर अनेक शेतकरी बांधवांचे आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता. त्यांचे रिपोर्ट, त्यांचे पिकाची कलर क्वालिटी, साईज हे सगळं यूट्यूबवर आहे. तुम्ही एकदा अवश्य बघा आणि एकदा अवश्य वापरून बघा. धन्यवाद विष्णू.